नमस्कार, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी बनवित आहे हे बघा, ओली हिरवी चण्याची भाजी. आता हिवाळा सुरू आहे, मार्केटमध्ये ही भाजी हे बघा अवेलेबल राहते. आणि किंवा कोणाच्या घरी जर शेत असेल तर शेतामध्ये तर राहतेच. मी आणली आहे शेतातून, माझ्या घरी शेत पण आहे. तर ही बघा, आपण ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते. बाली आत्या आज का बनवत आहे? चण्याची भाजी. चला बनवू. तुला आवडते ना? हो. सुरुवातीला आपण ही भाजी का वाट्यामध्ये धुवून घेऊ. आणि चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका वाट्यात ही भाजी चांगली धुवून घेते बघा. आणि याच्यामध्ये जर माती वगैरे असेल तर ही भाजी अशी थोडी तुम्ही झटकून घ्या. याच्यातली माती आपोआप खाली येऊन जाईल. आणि पुन्हा पाण्यामध्ये पण आपण धुताना पूर्ण निघून जाईल. हे बघा, शेतातली जरी माती असली, शेतातली जरी भाजी असली तरी या भाजीमध्ये माती राहतेच. धुतल्याने हिची चव जाते, पण तरी पण ती आपल्याला कचकच वाटू नये म्हणून आपण हिला धुवून घेऊया एका पाण्याने. याच्यामध्ये जास्ती माती नाही आहे. हे बघा, मळकट पाणी भाजीमधून निघत आहे. म्हणून भाज्या, कुठल्याही हिरव्या भाज्या धुवून घ्यायच्या, नाहीतर आपली पूर्ण भाजी वायात जाईल. एका चाळणीमध्ये मी बघा ही भाजी काढून घेत आहे. याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल बघा. बाजूला ठेवून द्या. आणि भाजीमध्ये पाणी नका राहू देऊ, चांगली कोरडी होऊ द्या. आणि नंतर मग हे बघा, पुन्हा 2-3 पाण्याने मी हिला धुवून घेतलेली आहे. हे बघा कोरडी झालेली आहे. याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेली आहे. 5 ते 10 मिनटात त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाते. आणि आता आपण हिला फोडणी घालू सोप्या पद्धतीने. साधीच आहे बघा. थोडा याच्यामध्ये आपण पाहिजे तर शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट लावू शकतो आवडीप्रमाणे. नाहीतर साधी करायची तर साधी पण करू शकतो. हे बघा, अशा बारीक पातळ कांद्याच्या बारीक पातळ फोडी पण चांगल्या वाटतात. पाहिजे असेल तर तुम्ही याचे अजून बारीक काप करू शकता. मी याप्रमाणे एक टमाटर घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तशा लहान मोठ्या आकारात त्याच्या तुम्ही फोडी करून घ्या. हे बघा, मी इथे लसणाच्या छोट्या छोट्या कळ्या घेतलेल्या आहेत. त्याचे काही आपण तुकडे करून घेऊ. हे बघा, मी इथे गॅसचा फ्लेम ऑन केला आहे. एक इथे भांडं ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्या. आणि त्याच्यामध्ये मोहरी, कांदा, टमाटर चांगले तडतडू द्या. आणि चांगली खमंग फोडणी घाला. आणि लवकरच ही भाजी बनते बघा. याच्यामध्ये जास्ती वेळ तुमचा जात नाही, सकाळची वेळ. हे बघा, 10 मिनटात अवघ्या माझी भाजी. हे बघा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे बघा. आता आपण इथे जिरं मोहरी टाकलेली आहे. सोबतच आपण टाकूया इथे थोडासा लसूण. हे बघा, इथे मी लसूण घेतला आहे. लसूण घाला. आणि याच्यामुळे चांगली चव येते. जास्तीचा घाला, थोडा चांगली चव येते. सोबतच आपण इथे घालूया बारीक चिरलेला कांदा. हे बघा, इथे हा बारीक चिरलेला कांदा पण आपल्याला घालायचा आहे. हे बघा, इथे ह्या हिरव्या मिरच्या आहे. हिरवी मिरचीमुळे ही भाजी चांगली होते. पण कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. म्हणून भाजीमधून ती काढता आली पाहिजे म्हणून मी एवढ्या मोठ्या साईजची टाकते. आपण बारीक पण टाकू शकतो, पण काढता येत नाही म्हणून एवढी मोठी टाकायची. ज्यांना आवडते ते खातील आणि ज्यांना नाही आवडत ते काढून टाकतील. तसे पण ह्या जास्ती तिखट नाही आहे. ह्या मोठ्या मिरच्या ह्या थोड्या तितक्याच राहतात. आता चांगली फ्राय होत्या. मिरचीची भाजी बघा चांगली वाटते. तिखट खूप जास्ती तेल शोषून घेते भाजीचं, मिरची शोषून घेत नाही. आता हे सगळं चांगलं, आता ही फोडणी चांगली शिजू द्या कडकडीत. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टमाटर घाला. आणि थोडेसे चवीपुरते तिखटही घाला. आणि पूर्ण भाजी शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची पावडर घाला. शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि तिळाचा पण टाकू शकता. आणि थोडंसं आपण याच्यामध्ये टाकू अद्रक लसूणची पेस्ट. चांगली चव येते बघा. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट आहे. याच्यामध्ये मी थोडा पाल्याचा कांदा आणि थोडा लसूणचा पाला घातलेला आहे. घरीच राहते लागलेला, त्याच्यामुळे मग मी टाकून देते. असेल तर टाका किंवा स्किप करा, असं काही नाही. नुसती अद्रक लसूणची पेस्ट पण चालेल. भाजीची फोडणी चांगली शिजू द्या, चांगली खमंग होऊ द्या.
हे बघा, ही भाजी विंटर स्पेशल आहे. हिवाळ्यामध्येच ही भाजी अवेलेबल राहते. बाकी ऋतूमध्ये ही भाजी राहत नाही. चणा हिवाळ्यामध्येच येतो. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि सिझनेबल भाजीचा नक्कीच आस्वाद घ्या. हे बघा, चवीपुरते भाजीमध्ये तिखट घालू, चवीपुरती हळद पण घालू. बघा, भाजीमध्ये अशी फोडणी छान खमंग झालेली आहे. आता इथे टाकूया टमाटर. चवीपुरते मीठ घाला. बघा बघा, इथे आपली भाजी आहे. आता आपण थोडं थोडं करून इथे भाजी टाकूया. थोडी थोडी करून आता आपण याच्यामध्ये बघा भाजी घालू. हे बघा, ही भाजी कोवळी आहे तर हाताने पण अशी सहजरित्या तुटते. बघा, चिरायची काही गरज नाही आहे. आणि आता हे बघा, या भाजीची कच्ची कोशिंबीर पण छान होते. त्याच्यामध्ये थोडा कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, त्याच्यावरती थोडा लसूण, जिरा आणि मोहरीचा तडका टाकून, हिरवी मिरची थोडीशी तडक्यामध्ये टाकून छान वाटते. बघा, तुम्ही करून बघा. झाली बघा. इथे आता भाजीला एक वाफ येऊ द्या आणि एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती छान झाकून ठेवूया. भाजी तुमची शिजून तयार होईल. आणि बघा, मी व्हिडिओ लँग्वेज बदललेली आहे. तर हिंदीमध्ये बघणारी जी माझी ऑडियन्स आहे त्यांनी पण नक्की बघा. व्हिडिओला टाळू नका, तुम्हाला समजेल. बघा, इथे भाजीला वाफ आलेली आहे. 5 ते 10 मिनटं एकदम मीडियम याच्यावरती ठेवा, नाहीतर भाजी जळून जाईल. झाली बघा, छान आपली भाजी इथे तयार झालेली आहे. शिजून हिला खूप छान कलर आलेला आहे. झाली बघा, इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता मी हिला झाकून एक वाफ येऊ देते. आणि तुम्ही बघा, 5 मिनिट भाजीला चांगले झाकून ठेवू, एक वाफ येऊ द्या. भाजी बघा मुरून राहिली आहे, शिजून तयार होईल, नंतर खायसाठी रेडी होईल. तर रेसिपीज कशा वाटतात ते सांगा मला कॉमेंट्स करून. नक्की व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा. ओके, बाय बाय फ्रेंड्स. भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टाटा. बघा, शिजून पूर्ण भाजी तयार झालेली आहे. मी मिरचीचीच बनवलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तिखटही घाला. आणि रेसिपीज कशा वाटतात ते मला कॉमेंट्स करून सांगा. हे बघा, शॉर्ट व्हिडिओच्या पूर्ण डिटेल्स लॉंग व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही लॉंग व्हिडिओ पण बघा. मी शॉर्टचेच लॉंगमध्ये कन्वर्ट केलेले आहे, ते पण तुम्ही बघा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजेल.